सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता चॅनलवर। तर बरेच दिवस झाले मी घरामध्ये नव्हते, म्हणजे तुम्ही माझे जर रिसेंट व्लॉग बघितले असतील तर मी हैदराबादला गेलेले होते, त्यानंतर आजीकडे गेलेले होते, अक्कलकोटला सुद्धा स्वामींचं दर्शन घेऊन आलेली आहे। तर बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आले आणि एवढ्या पिरियडमध्ये आणि दिवाळी पण होती, सो त्या पिरियडमध्ये मला माझा ड्रेसिंग टेबल आवरायला काही वेळ मिळाला नाही। दिवाळी असल्यामुळे दिवाळीचा मेकअप केला, त्यानंतर फिरायला जाताना काही प्रोडक्ट्स घेऊन गेले आणि त्यामुळे सगळं ड्रेसिंग टेबल जो आहे तो आता अस्ताव्यस्त झालेला आहे आणि आज मी तो ड्रेसिंग टेबल आवरत आहे। तर माझा ड्रेसिंग टेबल संपूर्ण कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि त्याचं आवरल्यानंतर सुद्धा व्हिडिओ दाखवते। तर सध्या माझा ड्रेसिंग टेबल कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर वरून खालपर्यंत असा माझा संपूर्ण ड्रेसिंग टेबल आहे। इथे ही संपूर्ण मिरर आहे आणि इथे वरती तुम्ही बघाल तर एवढा जो पोर्शन आहे या पोर्शनमध्ये फक्त मिरर लावलेली आहे, स्टोरेज इथे काही नाहीये। स्टोरेज इथून खालपर्यंत असं चालू होतं आणि खूप मोठा ड्रेसिंग टेबल असूनही माझं सामान यामध्ये बसत नाही किंवा मला अजूनही जागा लागते आणि मी माझं आता बरंचसं मेकअपचं सामान माझ्या स्टुडिओमध्ये सुद्धा शिफ्ट केलेलं आहे। तर हा असा संपूर्ण आहे माझा ड्रेसिंग टेबल। आत्ता तुम्हाला तो बराचसा अस्ताव्यस्त दिसेल कारण खूप दिवस झाले, साधारणतः 2-2.5 महिने झालेले आहेत त्या ड्रेसिंग टेबल मी आवरलेला नाहीये। सो आवरेल तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे, परंतु आत्ता त्याची परिस्थिती काय झालेली आहे तुम्हाला दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता खूपच अवस्था झालेली आहे ड्रेसिंग टेबलची, सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता। कारण दिवाळी होती आणि दिवाळीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवणं झालं नाही, फक्त घ्यायचे, काढायचे आणि ठेवून द्यायचे। तर आता हे संपूर्ण मला आवरायचं आहे आणि यामध्ये असे फक्त शेल्फ केलेले आहेत आणि हे सगळं मी माझ्याच मनाने करून घेतलेलं आहे। म्हणजे हे इथे अशा प्रकारे मंगळसूत्र डेली वेअरचे जे आहेत ते मी इथे अशा प्रकारे अडकून ठेवते। सगळं मी आवरते आणि आवरल्यानंतर तुम्हाला दाखवते आता ड्रेसिंग टेबल माझा कसा झाला आहे तो। तर इथे माझ्याजवळ बसलेली आहे माझी सिया, ड्रॉइंग करते। ती काय करते सिया? कोण आहे तो? हल्क आहे? कलर देतेस त्याला? तुला कोणी सांगितलं हल्कला ग्रीन कलर असतो? पप्पांनी सांगितलं? सिया ड्रॉइंग करते। तर आता हा संपूर्ण ड्रेसिंग टेबल मला आवरायचा आहे। तर माझ्याकडे भरपूर सामान आहे, जसं की तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काही सामान मी दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे। तर इथे फक्त रोजचं जे लागणारं सामान आहे तेवढं मी आवरत आहे। तर धूळ पण झालेली आहे, त्यामुळे आता सगळं सामान काढून हे सगळे जे रॅक्स आहेत ते पुसून घेते आधी। आणि या ज्या एवढ्या हिरव्या बांगड्या तुम्हाला दिसत आहेत त्या ॲक्च्युली माझ्या आणि माझ्या आईच्या आहेत, तिच्या माझ्याकडे आल्या होत्या चुकून। तर माझ्या भावाचं जेव्हा लग्न होतं, मावस भावाचं, तेव्हा मी 2-2 डझन मी घातल्या होत्या आणि आईच्या काहीतरी 1-1.5 डझन अशा काहीतरी होत्या। त्यानंतर इथे मी काही वॅक्स स्ट्रिप खरेदी केल्या होत्या, परंतु त्याचा एक्सपिरियन्स एवढा वाईट होता, म्हणजे मला स्किनला अक्षरशः रॅश आली होती त्या स्ट्रिपने आणि त्यामुळे त्या तशाच पडल्यात। आणि जे पार्सलचे बॉक्सेस येतात त्या बॉक्सेसला मी गिफ्ट पेपर लावलेला आहे आणि आपलं DIY मस्त होल्डर असं बनवलेलं आहे, कारण भरपूर सामान असतं, प्रत्येकाला वेगवेगळं घेणं पॉसिबल नाही आहे आणि तसाच मी त्याचा बॉक्सचा ट्रे इथे करून ठेवलेला आहे। तर असे घरगुती DIY बॉक्सेस वगैरे करायला मला खूप आवडतात आणि मी इथे माझ्या इयरिंगसाठी पण बनवून ठेवलेलं आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेच। आणि जे असे एकदम कडक बॉक्सेस येतात, ज्वेलरीला वगैरे येतात, ते मी बऱ्याच वेळा जपूनच ठेवते आणि त्यामध्ये स्टोरेज करत असते। तर आम्ही चारमिनारला गेलो होतो तेव्हा हे सेट मी घेतले होते आणि खूपच अफोर्डेबल होते। साधारणतः 100 रुपयाला होता हा सेट, फक्त 100 रुपयाला होता। मी म्हटलं चला सियाचे छोटे छोटे प्रोग्राम असतात तेव्हा तिला घालायला खूप छान आहे, तर तिच्यासाठी हा घेतलाय। आणि हा एक सेट घेतला होता 1 पीसवर घालण्यासाठी, हा सुद्धा खूप सुंदर आहे। फक्त 100 रुपयांना मिळत होते हे, तर आम्ही घेतले, खूपच छान होते। तर इथे या सगळ्या बांगड्या मी अरेंज केलेल्या आहेत। बेल्ट जरा जास्त आहेत ॲक्च्युली, या बांगड्या पण एका बॉक्समध्ये मी ठेवलेल्या होत्या, परंतु त्या पुन्हा याला लावून घेतलेल्या आहेत कारण मग परत त्या फुटून जातात। तर सगळे बेल्ट मी आधी इथे लावलेले होते, परंतु आता तिथे बांगड्या आहेत त्यामुळे याची जरा थोडी अडचण झालेली आहे। यानंतर खालच्या रॅकमध्ये इथे मी एवढ्या पोर्शनमध्ये माझं डेली केअर जे आहे ते ठेवलेलं आहे, म्हणजे लिपस्टिक वगैरे ज्या लावते त्या ठेवलेल्या आहेत। इथे सेकंड रॅकमध्ये मी माझं डेली केअर जे आहे ते ठेवलेलं आहे, म्हणजे मला डेली जे सामान लागतं व आवरण्यासाठी, आणि हे जे आहे ते माझं स्किन केअर रुटीनमधलं काही सामान आहे, सो ते मी इथे ठेवलेलं आहे।
त्यानंतर इथे काही गोष्टी ज्या जास्त आहेत, म्हणजे ॲलोवेरा जेल असेल, फेस पॅक असतील, सनस्क्रीन 2-3 आहेत, तर जी वापरते ती इथे ठेवलेली आहे आणि ज्या एक्स्ट्रा आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. नंतर नेक्स्ट इथे असं सामान आहे की हे जे सामान आहे ते सगळे वापरतात कॉमनमध्ये, म्हणजे पावडर असेल, त्यानंतर ऑइल असेल, बॉडी लोशन असेल, या ज्या गोष्टी आहेत डिओ वगैरे हे सगळे कॉमन वापरतात आणि मुलांच्याही हाताशी असतात, त्यामुळे हे इथे सगळं सामान ठेवलेलं आहे. यामध्ये डिओचा परफ्यूमचा सुद्धा पॅक आहे, ज्यामध्ये खूप सारे परफ्यूम्स आहेत आणि वेगवेगळे परफ्यूम्स खूप छान आहे. हे बेला विटाचं आहे, सो हे मी ऑनलाईन घेतलेलं होतं. तर हे इथं ठेवलेलं आहे, आपल्या मूडनुसार आपण लावू शकतो. खूप छान फ्लेवर आहेत याचे. त्यानंतर इथे आहे, हे मी DIY बनवलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे असा फोम होता आणि असा एक बॉक्स होता, तर या बॉक्समध्ये हा फोम मी स्टिक करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझ्या सगळ्या इयरिंग्स मी अशा लावून ठेवते, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं एकत्र ठेवलं की सापडत नाहीत पटापट, तर अशा पद्धतीने इथे मी इयरिंग्स ठेवत असते. त्यानंतर इथे मी या पिन्स ठेवलेल्या आहेत, जे आपल्याला साडी घालताना किंवा केसांसाठी लागणाऱ्या आहेत. त्यानंतर क्लचर्स काही आहेत. त्यानंतर सियासाठी ज्या रोज पिना लागतात त्या मी इथे ठेवलेल्या आहे. नेलकटर हे आपल्या हाताशी पाहिजे ड्रेसिंग टेबलमध्ये, ते इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर हा थ्रेड आयब्रोसाठी, मला अप्पर लिप्स वगैरे मी घरीच करते, सो त्यासाठी इथे ठेवलेला आहे. त्यानंतर इथे सगळे रबर बँड्स आहेत, जे सियाला किंवा मला कधी वापरायचे असेल तर मी वापरते. त्यानंतर इथे सगळे कोंब आहेत, आता मला हे धुवायचे आहेत, वॉश करायचे आहेत, तर ते थोड्या वेळाने करते. त्यानंतर इथे खाली एक मेडिसिनचा डब्बा आहे, ज्यामध्ये जे औषधं असतात सियाचे, शौर्याचे किंवा आमचे, ते मी इथे ठेवलेले आहेत. काही यामध्ये आहेत टॅबलेट्स वगैरे. इथे एक हा जो डब्बा आहे, याचा मी मागेच एक व्हिडिओ केला होता की मी हे ऑनलाईन मागवलेले आहेत आणि त्यातला एक सेट इथे ठेवलेला आहे मी. जी ज्वेलरी आहे छोटी मोठी ती यामध्ये ठेवलेली आहे आणि जे असंच काहीतरी सामान असेल एक्स्ट्राचं ते मी या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे या पाऊचमध्ये हेअर ॲक्सेसरीज सगळ्या मी ठेवलेल्या आहेत, म्हणजे गजरा किंवा आपण हे साईडनी जे लावतो या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. आणि यामध्ये आय थिंक सो सगळे हेअर बँड्स आहेत सियाचे, जे वापरत नाहीत ते असे ठेवलेले आहेत. हेअर बँड, कापडी हेअर बँड आहेत, सो ते यामध्ये ठेवलेले आहेत. आणि इथे खाली थोडंसं अजून मेस आहे, कारण ह्या सगळ्या मशिनरी आहेत, वायरी वगैरे आहेत. जी वाफ घ्यायची मशीन असते ती, हेअर स्ट्रेटनर किंवा ड्रायर वगैरे, इथे सगळं मी खाली ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे संपूर्ण माझा ड्रेसिंग आहे ते मी आवरून ठेवलेलं आहे. इथे थोडं मोकळं दिसतंय, कारण माझ्याकडे जे ज्वेलरी वगैरे आहे ते मी सगळं स्टुडिओत ठेवलेलं आहे, कारण मी मेकअप स्टुडिओमध्ये करते जनरली, सो इथे त्यामुळे. आणि इथे हे सगळे माझे मंगळसूत्र जे आहेत मी डेली वेअरसाठी वापरते ते ठेवलेले आहेत. सो मला हे कलेक्शन करायला खूप आवडतं. मी मागे पण तुम्हाला बोलले होते. हे काही नेक सेट आहेत, नेक पीस आहेत आणि हे मंगळसूत्र आहेत. इथे या ज्या अंगठ्या आहेत त्या काही अजून दुसऱ्या बॉक्समध्ये आहेत, इथे आणि इथे अशा मी त्या लावून ठेवत असते. तर बऱ्याच वेळा आपल्याला एखादा वस्तू वगैरे येते ऑनलाईन, आपण मागवतो, त्यामध्ये अशा प्रकारचे फोम मिळतात, तर याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. याला मी स्टिक केलेला आहे मागे आणि मग अशा पद्धतीने याला कट देऊन याचा वापर करत आहे. तर इथे हा जो पोर्शन आहे तो थोडासा मी मोकळा केलेला आहे, कारण माझ्याकडे भरपूर अशी ज्वेलरी वगैरे आहे, मेकअपचं सामान आहे. तर ते पूर्ण मेकअपचं जे सामान आहे ते मी शिफ्ट केलेलं आहे माझ्या स्टुडिओमध्ये. आणि मी बऱ्याच वेळा मेकअपचे वगैरे व्हिडिओ असतील किंवा मेकअप करायचं असेल तर मी स्टुडिओमध्येच करते. इथे जरा स्पेसचा प्रॉब्लेम येतो आणि साडी वगैरे घालायची असली की खूप अडचण होते, त्यामुळे माझा जो मेकअप आहे तो मी स्टुडिओमध्येच करते. तर इथे अशा प्रकारे हे सगळं मी लावून ठेवलेलं आहे. आज बऱ्यापैकी आवरलेलं आहे आणि फक्त लावून व्यवस्थित ठेवायचं होतं, कारण सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा गडबड असली की मी अशाच टाकून देते आणि 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी हे सगळं आवरावंच लागतं. तर आवरत असते, परंतु आता हे दिवाळी वगैरे असल्यामुळे, गडबड असल्यामुळे ते राहून गेलं होतं आणि आज ते काम मार्गी लागलेलं आहे एकदाचं. तर अशा प्रकारे हे माझं ड्रेसिंग टेबल आहे आणि आणखीन मेकअपचं जे सामान आहे ते दुसऱ्या ठिकाणी आहे. सो माझ्याकडे 2 ठिकाणी असे हे सामान आहे. तर माझा ड्रेसिंग टेबल मी खूप मोठा करून घेतलेला आहे, म्हणजे माझ्या हाईटपेक्षाही खूप मोठा आहे तो. आणि जेव्हा हे बनवत होतो फर्निचर आम्ही, तेव्हा फर्निचरवालाही आम्हाला बोलला की मॅडम एवढा मोठा ड्रेसिंग टेबल मी कोणाकडेच केलेला नाही आहे, परंतु मी त्याला करायला सांगितला होता, कारण मला माहिती आहे माझ्याकडे सामान खूप होतं आणि त्यामुळे मी त्याला सांगितलं होतं की एक मोठाच्या मोठा ड्रेसिंग टेबल दे. आणि इथे हा जो वरचा पोर्शन आहे जिथे त्याने फक्त मिरर लावलेली आहे, मी तिथे सुद्धा त्याला सांगितलं होतं की मला तिथे सुद्धा स्टोरेज दे, परंतु तिथे मिररवर काहीतरी ओपनिंगला लावता येत नव्हतं, त्यामुळे त्याने ते तसंच ठेवलंय. नाहीतर तिथे सुद्धा मला स्टोरेजला जागा मिळाली असती. तर अशा प्रकारे हा आहे माझा ड्रेसिंग टेबल. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमचे सगळे सजेशन्स मी पॉझिटिव्हली घेईन आणि यामध्ये नक्कीच बदल करेन.
तर चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत